तर एकदा खाल्लं की नाही तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल. तर ते हे तुम्ही पण बनवता का? चला नेमकं हे काय आहे? चला सांगते. तर ना संध्याकाळी ना घरात खूप कचरा झाला होता. मग झाडू मारून घेतला आणि संध्याकाळ झाली. मग मस्त असे दिवे लावले होते. त्यानंतर मी वळले किचनकडे. तर खूप दिवसानंतर मम्मी बोलली होती, की "उकड बटाट्याची भाजी नाही खाल्ली, तर आज उकड बटाट्याची भाजी बनव." मग तीच भाजी बनवण्यासाठी सगळे मी बटाटे आहेत ना कुकरमध्ये टाकले. त्यानंतर ना त्याच्यामध्ये मीठ टाकून ना कुकर ठेवून दिला गॅसवर शिट्ट्या होण्यासाठी. त्याच्यानंतर दुपारपासून बेसिंगमध्ये भांडी पडली होती. पहिले ती घासून घेतली. कारण बेसिंगमध्ये भांडी असतील ना, तर मला अजिबात काही काम करायची इच्छा होतच नाही. म्हणून पहिले ती मी सगळी भांडी घासून घेतली. ओटा मस्त क्लीन करून घेतला. त्याच्यानंतर आज मी बनवणार होती ओल्या नारळाच्या करंज्या. त्यासाठी मम्मीकडनं मस्त असं खोबरं किसून घेतलं मी आणि खोबरं नंतर पॅनमध्ये टाकलं आणि फ्राय करून घेतलं चांगलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कापलेला गूळ टाकला आणि मी नंतर ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये मिक्स केले. थोडंसे टेस्ट येण्यासाठी. त्याच्यानंतर मी पिस्ता टाकलेला आणि बदाम टाकला होता. आणि या करंज्या आहेत की नाही, त्या मी खूप वेळा खाल्ल्यात आणि माझ्या मम्मीने खूप वेळा बनवल्यात सुद्धा. पण मी फर्स्ट टाईम बनवणार होते. त्यामुळे या कशा बनतात तर चला बघूया. त्याच्यानंतर मी हे सगळं सारण आहे ना, त्या चपातीच्या ह्याच्यात ना चपातीचं म्हणजे मी गव्हाच्याच पिठाच्या बनवणार होते. मग त्याच्यामध्ये सगळ्या टाकून घेतल्या आणि ना हे अशीच काहीतरी बनवतात. पण माझी पहिलीच करंजी आहे ना फुटली होती. तर मग त्याच्यामध्ये मी डिझाईन देऊन तिला नीट करून घेतली आणि सगळ्या एकामागं एक मागं अशा बनवून घेतल्या. पण ना बनवताना म्हटलं, "मम्मी एकदा कशी बनवते चला बघूया." म्हणून मम्मीला बोलवलं आणि तिला म्हटले, की "तू एक करून दाखव मला, मग मी बघते की कसे करायचे." त्याच्यानंतर मम्मीने सुद्धा मला इकडे एक बनवून दाखवली. मग माझ्या लक्षात आलं आपल्याला काही हे जमणार नाही. म्हणून मी असे ना डिझाईन करून ना साईडच्या काट्या सगळ्या बंद करून घेतल्या आणि तशाच मी सगळ्या करंज्या बनवून घेतल्या. त्याच्यानंतर मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं आणि तोपर्यंत ना मम्मीने इथे 1-2 करंज्या बनवल्या आणि मम्मी म्हटली, की "बाकीच्या तूच बनव." मग काय आपलं होते तसे मी आपलं सगळ्या बनवून घेतल्या. जास्त नव्हत्या झाल्या, फक्त काही 7-8 बनवल्या होत्या आणि हे की नाही तुम्ही चहासोबत खा. काय भन्नाट लागते ना, हे मला नक्की कमेंट करून सांगा. या करंज्या आहेत ना, मैद्याच्या सुद्धा बनवतात, मैद्याच्याच बनवतात, पण मी गव्हाच्या बनवल्या कारण ना हेल्दी थोडं. त्याच्यानंतर मी पटकन अशा चपात्या पण करून घेतल्या आणि त्याच्यानंतर ना इथं मी करंज्या सगळ्या फ्राय करून घेतल्या. मस्त गोल्डन कलर येईपर्यंत सगळ्यांना फ्राय करून घेतलं आणि त्यानंतर मी मस्त एकामागोमाग एक करंजी काढून घेतली. त्याच्यानंतर खाली टिश्यू पेपर ठेवलेला, कारण त्यातलं सगळं तेल आहे ना, ते सगळं टिश्यू पेपर शोषून घेईल त्याच्यासाठी. त्याच्यानंतर मस्त असं जेवायला घेतलं आणि मस्त अशी माझी प्लेट वाढली होती. मस्त मटकीची उसळ, भाकरी, चपाती, पापड आणि मस्त ओल्या नारळाची करंजी. काय भन्नाट लागत होती करंजी. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती. आणि चला पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.